हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी पाहूयात। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमधील पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झालाय। कराचीतील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडनं पाकिस्तानचा 60 रन्सनं पराभव केलाय। न्यूझीलंडनं दिलेल्या 321 रन्सचं आव्हान पाकिस्तानला पेलवलं नाहीये। त्यांची संपूर्ण टीम ही 47.2 ओव्हर्समध्ये 260 रन्सवरच ऑल आउट झाली आहे। पाकिस्तानमध्ये तब्बल 29 वर्षांनी आयसीसीची स्पर्धा होत होती आणि पहिल्या मॅचमध्ये यजमान टीम जिंकेल असं त्यांच्या फॅन्सना आशा होती, पण मोहम्मद रिझवानच्या टीमनं त्यांची निराशा केली आहे। पाकिस्तानचा सुपरस्टार बाबर आझम यानं हाफ सेंचुरी झळकावत 64 रन काढलेत, पण त्यासाठी त्यानं तब्बल 90 बॉल घेतलेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीमला सर्वाधिक गरज असताना तो आउट झाला। पाकिस्तानचा पुढील सामना हा 23 तारखेला भारत विरुद्ध असणार आहे। तो दुबईमध्ये होईल, तर शेवटची लढत बांगलादेश विरुद्ध असणार आहे। आजच्या पराभवानंतर गतविजेत्या पाकिस्तानला सेमीफायनल गाठण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकावेच लागतील, अन्यथा त्यांचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येऊ शकतं।